नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी मनीषा. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक खूप खूप स्वागत आहे. आज तुम्हाला मी मसाला शेव किंवा लसूणी शेव बी म्हणतात याला, त्याची रेसिपी सांगणार आहे. चला तर मग आपण साहित्य काय काय लागते ते पाहू. सुरुवातीला मी 1 वाटी लसूण घेतलेला आहे. नंतर 1.5 चमचा ओवा टाकला आहे. अर्धा चमचा जिरे टाकलेत. आता आपल्याला लाल तिखट टाकायचं 2 चमचे. तुम्हाला जेवढं तिखट लागेल तेवढं तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. मी 2 चमचे टाकलेला आहे पोह्याचा. आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1 चमचा मीठ टाकलं आहे मी. तर आपल्याला हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे थोडंसं बारीक होण्यासाठी अजून मी पाणी टाकलेलं आहे त्यात. बघा, हे एकदम बारीक स्मूथ पेस्ट केली मी. हे पण काढून घेते मी सर्व पाणी टाकून. म्हणजे थोडीच पातळ पेस्ट होती, म्हणजे आपल्याला गाळून घेता येते ह्याचं. आता आपल्याला बेसन सांगते मी तुम्हाला किती लागणार आहे. तर ते 1 वाटी बेसन घेतलेलं आहे मी. अजून एक घ्यायची 2 वाटी बेसन. त्यात कडकडीत गरम करून घेतले मी तेल आणि 2 पळ्या घेतलेल्या आहेत आपल्या तेलातल्या कॅन्डातल्या. मध्ये असते ना पळी, त्यानं हाताला भाजेल म्हणून मी चमच्यानं केलेलं आहे सुरुवातीला. तुम्ही पण चमच्यानं करून घ्या आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मी तसं हातानं पूर्ण बेसनला तेल लावून घ्या. चवून पूर्ण आपला असं गोळा बनत नाही तोपर्यंत हातानं चोळून घ्यायचं. हे पहा मी जसं दाखवले तसं. एकदम मस्त शेव होतीये. तुम्ही ट्राय करून पहा एकदा. हे पहा, आता बघा पूर्ण लावलं तेल, बघा गोळा झालेला आहे. आता आपल्याला चाळणी घ्यायची आणि त्याला गाळून घ्यायचे पूर्ण. तुमच्याकडे जर मोठी असेल तर तुम्ही मोठी पण घेऊ शकता. आपण आता पूर्ण चाळणीनं गाळून घेऊ. पहा इथं एकदम खूप छान होती शेव. कुरकुरीत होती एकदम. तांदळाचं पीठ पण वापरायची गरज नाही आपल्याला. एकदम हे पहा सर्व गाळून घेतले मी. आता आपल्याला हातानंच मळायचे, त्याच्यामुळे मी हातानंच करून घेणार आहे. हे पहा पूर्ण वरचं काढलं ते आलेलं. आता जेवढं होईल तेवढं चमच्यानं बी झाली पटकन, पण हातानं करून घ्यायची. हे बघा पूर्ण टाकलेलं आहे मी ते, जेवढं मिक्सरमध्ये काढलं होतं तेवढं. आणि प्रमाण बरोबर आहे, मी या प्रमाणात करा. खूप चविष्ट होती शेव. आता हात धुवून घेतले स्वच्छ. आता मळून घ्यायचं आपल्याला सर्व पीठ. आधी त्याच्यातच मळून घ्या, नंतर थोडंसं पाणी टाकून पीठ मळून घ्या. हे पहा मी जसं दाखवलं आहे तसं व्हिडिओमध्ये. थोडासा बी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. मी पण मेहनतच करते. प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. हे बघा एकदम सॉफ्ट मऊ एकदम पीठ कसं केलं मी ते पहा तुम्ही. हे पहा हाताने मळून. आता आपण साचा घेऊ. सोऱ्या तुमच्याकडे पितळाचा असला तो पण घेऊ शकता किंवा स्टीलचा पण. असं गोळा करून घेऊ. आणि आता साच्याला तेल लावून घेऊ. सोऱ्याला आतून ब्रशनं व्यवस्थित. तर चाळणी लावून घेऊ आपण. हे बघा खरबड साईड असते ना ती काटेली साईज खाली करायची आणि प्लेन साईड वरून करायची. व्यवस्थित गोळा करून भरून घ्यायचं. आता आपल्याला टोपण लावून घेऊ आपण. तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी. आधी तेल तापलं का पाहायचं आपण.
हे पहा मस्त तापलंय. गॅस फुल ठेवायचा शेव सोडूस तर. खूप छान होती शेव, एकदम कुरकुरीत होतीये. आता याची पूर्ण बुडबुडे कमी झाली ना तेलाचे, मग आपल्याला शेव पलटून घ्यायची. हे पहा मस्त थोडासा सोनेरी कलर येऊस तर तळून घ्यायची, नंतर काढून घ्यायची आपल्याला. हे पहा तेल पण लागत नाही, बिलकुल तेलकट होत नाही. आता आपण मी दुसरे बी घाणे दाखवते तुम्हाला काढून. पहा अशाच नवनवीन रेसिपी मी टाकत राहीन. तुम्ही जर सपोर्ट केला मला तर प्लीज सपोर्ट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठून पाहता ते बी सांगा. हे झाली बघा आपली शेव मस्त कुरकुरीत. चला तर मैत्रिणींनो, या मग खायला. कशा आहात? मजेत आहात ना? श्री स्वामी समर्थ.